इस तन धन की कौन बराई, इस तन धन की कौन बराई, देखत नैनों में मट्टी मिलाई। अपने खातिर महल बनाया, अपने खातिर महल बनाया, आप ही जाकर जंगल सोया। इस तन धन की कौन बराई, देखत नैनों में मट्टी मिलाई। हड्डी जले जैसी लकड़ी की मोली, हड्डी जले जैसी लकड़ी की मोली, बाल जले जैसी घास की पोली। इस तन धन की कौन बराई, देखत नैनों में मट्टी मिलाई। कहत कबीरा सुन मेरे गुनिया, कहत कबीरा सुन मेरे गुनिया, आप मरे पीछे डूब गई दुनिया। इस तन धन की कौन बराई, देखत नैनों में मट्टी मिलाई। मिठला 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 चरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम, जघन निहित पानिम मंडनम मंडनानाम। तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम, सदैधवलहासम विठ्ठलम चिंतयामि। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावनी, आद्यत्रय जननी देवाचिया। इस तन धन की कौन बराई, देखत नैनों में मट्टी मिलाई। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी बेस ह्याचा पूर्ण बंद करा दादा, बेस आणि विकू नका ठेवू। कैलासवासी कलावतीबाई दत्ताराव अडकिनी यांच्या गोड जेवणाच्या निमित्तानं त्यांना पाठवणी करण्याकरता, त्यांची शेवटची बोळवण करण्याकरता, त्यांना इहलोकातून विदाई करण्याकरता या शेवटच्या पाठवणीसाठी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग भगवान पांडुरंग रायाचे आवडते भक्त, काशी निवासी मोमीन समाजामध्ये अवतीर्ण झालेले वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू आणि महामेरू संत श्रेष्ठ श्री कबीरदासजी महाराज
यांचा हा देहाचं नश्वरत्व प्रतिपादन करणारा, देहाविषयीचं ममत्व पूर्णपणे नष्ट करणारा आणि भक्तीमध्ये प्रधानता देणारा हा अभंग आहे. कबीर महाराजांनी तू ज्या कारणास्तव भक्ती करीत नाहीस त्या कारणाला न्यूनत्व कमतरता देऊन ज्याच्यावरती तुझी भिस्त आहे, ज्याच्यावरती तू आरूढ आहेस आणि ज्या बळावरती तू संसारामध्ये वास्तव्य करतोस, त्या धनाचा, त्या तनाचा परमार्थामध्ये किती उपयोग आहे आणि ते तुझ्या किती कामाला येणार आहे याचा सविस्तर विचार कर. म्हणून कबीर महाराजांनी या अभंगाविषयी सुंदर तऱ्हेचं वैराग्य माणसाच्या जीवनामध्ये प्राप्त व्हावं या दृष्टिकोनातून देहाच्या आणि धनाच्या नश्वरत्वाचा या ठिकाणी उहापोह केलेला आहे. आपल्याला यथामती यथा अवकाश या अभंगावरती विवेचन पाहायचं आहे. प्रथमतः सर्व माता भगिनींच्या पायावरती प्रणिपात करतो, त्यानंतर श्रोतृवर्गांच्या पायावरती मी नतमस्तक होतो. माझ्या शब्द समरांगणामध्ये माझी ताल स्वराच्या बाबतीमध्ये पाठराखण करणारे माझे टाळकरी बंधू, त्यांच्याही पायावरती सहस्त्रशः प्रणिपात करतो. परमार्थातल्या जाणकार मंडळींच्या आणि साधुसंत मंडळीच्या आणि महाराज मंडळींच्या पायावरती कोटी कोटी प्रणाम करतो आणि वाह्यात व्यर्थ बोलण्यापेक्षा अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे चिंतना करता उपलब्ध होतो. कैलासवासी कलावतीबाई दत्तराव आडकिने यांच्या सूक्ष्म शरीराला सद्गती मिळावी या दृष्टिकोनातून त्यांच्या स्थूल शरीराचे सर्व नातेवाईक, त्यांचे तिन्ही सुपुत्र हरिभक्तीपरायण सदाशिवराव दत्तात्रयराव आडकिने, गजाननराव दत्तात्रराव आडकिने आणि मदनराव दत्ताराव आडकिने हे तिन्ही सुपुत्र कलावतीबाईंच्या सुना, मुली, जावाई, व्याही, त्यांच्या जाऊबाई, त्यांचे पुतणे, त्यांचे नातू, त्यांचे पंतू, त्याच पद्धतीनं भाऊबंद, इष्ट, मित्र, सजन, सखे, सुहृद, त्यांच्याविषयी हित बाळगणारे, त्यांच्याविषयी आदर्श बाळगणारे, त्यांच्याविषयी स्नेह बाळगणारे, त्यांच्याविषयी ममत्व बाळगणारे, त्यांचा जीवनामध्ये धाग बाळगणारे, आदर्श बाळगणारे स्थूल शरीराचे सर्व नातेवाईक, सोयरे धायरे, हो त्याच पद्धतीनं भाऊबंद, सर्वांच्या स्थूल शरीराच्या नातेवाईकाच्या वतीनं त्यांच्या सूक्ष्म शरीराला सद्गती मिळावी या दृष्टिकोनातून मी श्रद्धांजली वाहतो, प्रेमांजली वाहतो, सुमनांजली वाहतो, कुसुमांजली वाहतो, तिलांजली वाहतो, जलांजली वाहतो, आदरांजली वाहतो. आणि त्यांचं सूक्ष्म शरीर हे मर्यामा नावाच्या देवतेच्या पदकमलावरती त्यांना जागा मिळावी. मृत्यूची देवता मर्यामा आहे, त्या देवतेच्या पायावरती जागा मिळावी या दृष्टिकोनातून स्थूल शरीराच्या नातेवाईकाच्या वतीनं मी आदरांजली वाहतो. तदनंतर सूक्ष्म शरीराचे नातेवाईक म्हणजे
सर्व टाळकरी मंडळी, माळकरी मंडळी, भजनी मंडळी आणि परमार्थी क्षेत्रातली सर्व मान्यवर मंडळी यांच्या सर्वांच्या वतीनं त्यांच्या सूक्ष्म शरीराला सद्गती मिळावी अशी अपेक्षा मी करतो। तदनंतर त्यांच्या कारण शरीराचे नातेवाईक निळोबाराय पासून ते तुकोबाराय पासून ते माऊली ज्ञानोबाराय नाथ महाराज नामदेवराय पर्यंत सर्व संत मंडळींच्या वतीनं आदरांजली वाहतो। आणि नंतर कारण महाकारण शरीराचे नातेवाईक भगवान कृष्ण परमात्म्यापासून परब्रह्म परमात्म्यापर्यंत सुमनांजली वाहून त्यांच्या सूक्ष्म शरीराचं विघटन होऊन त्यांच्या कर्मानुसार त्यांना गती मिळावी अशी अभ्यर्थना, प्रार्थना, अर्जदस्त विनंती करतो। आणि ही श्रद्धांजली, प्रेमांजली म्हणजे नेमकं काय आहे तर त्यांच्या पदरामध्ये आपल्या पुण्यकर्माची शिदोरी बांधून देऊन त्यांना पुण्याचं सहकार्य प्राप्त व्हावं या दृष्टिकोनातून केलेला कार्यक्रम म्हणजे श्रद्धांजली आहे। जसं आपल्याकडं मुलगी लग्न झाल्याच्या नंतर वाट लावतात, वाट लावीत असताना तिला मुराळी न्यायला यायचा आणि तो मुराळी 8-8 दिवस राहायचा पूर्वीच्या काळातला। गावाला माहित नसायचं मुराळी कधी आला म्हणून, पण ज्यावेळेस मुलगी वाट लावायला लागली आणि चौकामध्ये मारुतीरायच्या मंदिराच्या जवळ रडापड सुरू झाली म्हणजे मग लोक म्हणायचे कशाची रडापड आहे, त्यावेळेस मग म्हणायचे अमक्या पाटलाची मुलगी सासरी चाललेली आहे। मग लोक चौकशी करायचे मुराळी कधी आला, मग म्हणायचे 8 दिवस झालं आला होता। ती मुलगी वाटा लावायची, मुराळी आलेला माहित नाही पण जाताना माहिती होतं। आपल्याला सुद्धा कलावती बाईला मुराळी आला आणि घेऊन गेला महाराज, पण असं समजायचं नाही की कलावती बाईच गेल्या, तुमचा आमचा सुद्धा मुराळी येऊन बसलेला आहे राजा हो। मृत्यू म्हणजे मुराळी आहे। ज्यावेळेस 14 जणांच्या खांद्यावरती जात असताना रडपड सुरू झाल्यावर लोक विचारतात कोण गेले, मग त्यांचं नाव सांगितलं जातं, पण मुराळी आलेला माहित नाही। तसं तुमचा आमचा मुराळी कधी येऊन बसलेला आहे। उपजल्या पिंडा मरण सांगावे, उपजल्या पिंडा मरण सांगावे, उपजल्या पिंडा मरण सांगावे, मरते उपजते सवेती मरते उपजते सवेती
मरते उपजते सवेती मरते उपजते उपजल्या पिंडाशी मरण सांगाते. उपजलेल्या पिंडाला मरण बरोबर घेऊन आलेलं आहे महाराज. तो आपण येताना काय काय घेऊन आलो राजा हो. आपण येताना आपलं मरण घेऊन आलो. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलंय, मृत्यू उदराच्या परिवरी गर्भ घेऊसी तपावे. अगोदर आईच्या गर्भामध्ये आपलं मरण प्रविष्ट होतं आणि नंतर आपला जन्म होतो. म्हणून अगोदर मरण आहे. येताना आपण मरण बरोबर घेऊन आलो आपलं, नंतर आपलं अन्न घेऊन आलो. कुणाच्याकडं अन्न खायचंय आणि किती दिवसाचा शेर आहे याचा विषय अगोदर ठरलेला आहे. त्याच्यानंतर मान किती मिळायचा आहे ना अपमान किती व्हायचा आहे हे अगोदर आपल्या शिदोरीमध्ये आपण घेऊन आलेलो आहेत महाराज. इथं आल्यावर नवीन मान मिळत नाही, त्याचं नियोजन अगोदर झालेलं आहे. त्यानंतर धन किती मिळायचंय हे अगोदर ठरलेलं आहे. तुम्हाला पदवी आणि विद्या किती प्राप्त व्हायची आहे हे अगोदर ठरलेलं आहे. अन्न मान धन येतो प्रारब्धाधीन, हो येतो प्रारब्धाधीन, येतो प्रारब्धाधीन. एकापेक्षा एक सगळे कीर्तनकारापेक्षा टाळकरी श्रेष्ठ आहेत महाराज इथं. आणि एकदा शिवाजी महाराजांनी आरोळी मारल्यावर तर बाकीचे मावळे जमाच होते. असं विषय असा आहे की अन्न मान धन विद्या त्याच पद्धतीनं अपमान आणि त्याच पद्धतीनं आयुष्य हे आपण बरोबर घेऊन आलेलो आहेत. त्याच्यात नवीन काहीच बदल होत नाही महाराज. म्हणून मुराळी म्हणजे मरण आहे. मरण हा मुराळी घेऊन जातो, त्याच्यात बदल नाही. लग्न झालेली मुलगी आता सासर घरी आपलं माहेर घरी राहत नाही महाराज. तिला सासर घरी जावंच लागतं. तसं जातस्य ही ध्रुवो मृत्युर ध्रुवम जन्म मृतस्य च तस्मात् परिहार्यार्थे नत्वम शुचुतुमर्हसि. हो, अर्जुनाला भगवान सांगतात ती उपजेते नाशिलेते पुनरपि दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. उपजलेला मरणार आहे आणि त्याच्यासाठी भगवंतांनी दोन शब्द वापरले, ध्रुव. जातस्य ही ध्रुव म्हणजे आढळ. हो, मरण हे आढळ आहे. मृत्यू आढळ, जन्मन आढळ, म्हणून दोनदा शब्द वापरला. जातस्य ही ध्रुव मृत्यूर ध्रुवम जन्म मृतस्य. दोनदा जन्माला मृत्यूला ध्रुव म्हणजे आढळ पद वापरलेलं. म्हणून जन्माला मरणार, मेलेला जन्माला येणार, हे अबाधित सत्य आहे.
चला विठ्ठल विठ्ठल हो. विषय असा आहे की मुराळी त्या मुलीला घेऊन जातो. पण जाता जाता एक गोष्ट सांगतो महाराज. मुलगी वाट लावीत असताना आपल्याकडे शिदोरी बांधून दिली जाते. तुमच्याकडे आहे का शिदोरी बांधतात का मुलीला? मुलीला शिदोरी बांधून दिली जाते. पूर्वीच्या काळात बांधायचे लोक. आता लोक सुशिक्षित झाल्यामुळं आणि सासरवाड्या पावला पावलाला असल्यामुळं आता कोणी शिदोऱ्या बांधून नेत नाही महाराज. धाबे म्हणजे सासरवाड्या आहेत महाराज. त्या आपली प्रगती झाली आहे खूप मोठी. हो आता तरी 1-1 किलोमीटरला धाबा दिसतोय. हो पण अजून स्वातंत्र्याचा खरा फायदा तर हो एका किलोमीटरमध्ये 10 भेटायला पाहिजे धाबे. कारण त्याच्याशिवाय धाबं दणानतच नाही ना महाराज. आपल्या देशाची उन्नती आहे. हो पोट भारताचं आहे. सकाळचं अन्न चीनचं आहे. संध्याकाळचं पिझ्झा बर्गर अमेरिकेचं आहे. किती माणसं प्रगत झालेत महाराज. म्हणून आता कुणी शिदोरी वगैरे बांधून घेऊन जात नाही. हो पूर्वीचे येडे लोक शिदोऱ्या बांधून घेऊन जायचे. आणि त्या मुलीला शिदोरी बांधून देत असताना गावातल्या महिला मंडळी शिदोरी करायला यायच्या बघा. हो श्रीमंताच्या घरच्या यायच्या, गरीबाच्या घरच्या यायच्या आणि 1-2 का होईना पण पोळ्या करायच्या. आता तुमच्याकडे जसं समजा पोळ्या करायला गुत्त दिलं जातं. 4-5 महिला आल्या तर हजारो माणसाच्या पोळ्या करतात. मग तशा शिदोरीला जमत नव्हत्या का? पण तशी पद्धत नाही. प्रत्येक गावातल्या स्त्रीनं जायचं, पोळी करायची, हळदी कुंकू लावायचं आणि परत यायचं. हे कशा करता बरं? ती केलेली शिदोरी पुन्हा हो त्या मुलीच्या सासर घरी वाटायची. हो तिकडच्या लोकाला अन्न मिळत नव्हतं का? इकडून शिदोरी वाटायची आणि ती बी पुन्हा शिळी पोळी चतकोर वाटायची ती अशी. आणि त्या वाटणारणीला पुन्हा साडी चोळी असायची. हो मान असायचा. पुन्हा शिदोरी पाहायला गावातल्या सगळ्या घरच्या महिला यायच्या. त्यांनी पोळ्या कधी पाहिल्या नव्हत्या. मग शिदोरी पाहायला कशा करता यायचं? त्यांना पुन्हा हळदी कुंकू लावायचं. हे फुकटचं मोठेपण कशा करता? आणि इकडून बी गावातल्या सगळ्या महिला मंडळींनी शिदोरी तयार करायची आणि मुलीला वाट लावायला यायचं. काय कारण आहे महाराज? आपण आपल्या हिंदू संस्कृतीकडं मागं वळून बघायला तयार नाहीत. आपण सुशिक्षितपणाच्या नावाखाली अडाणी पण चाललेलं आहे, अज्ञान पण चाललेलं आहे. महाराज सगळ्या गावातल्या लोकांनी शिदोरी का करायची? तर त्याचं कारण आहे की आमच्या माणसाची, गरीबाची एकट्याची मुलगी नाही, ती आमच्या सगळ्या गावाची मुलगी आहे हे दाखवण्याकरता सगळ्या गावानं शिदोरी करायला यायचं महाराज. शिदोरी करायला यायचं आणि तिकडं सगळ्या गावानं ती शिदोरी पाहायची आणि सगळ्यांना का खायची? त्याचं कारण आहे ती शिदोरी म्हणजे मुलीचा बाप सासरच्या मुलीच्या सासरच्या लोकांना सांगायचा, तुम्हाला माझ्या अन्नाची शपथ आहे, जशी आमची सगळ्या गावाची मुलगी आहे तशी तुमच्या सगळ्या गावाची सून माना, पण माझ्या मुलीला लेकीची वागणूक द्या. म्हणून मी तुमच्या पुढं पदर पसरतो, हात पसरतो आणि त्या चतकोर पोळीच्या माध्यमातून तो नतमस्तक होऊन मुलीच्या सासर घरच्या लोकांच्या पुढं दंडवत लोटांगण घालीत होता महाराज, की माझ्या लेकीला तुम्ही लेकीसारखी वागणूक द्या. इकडं जशी गरीबाची
तुटक्या माणसाची मुलगी असली तरी श्रीमंताच्या बाईनं शिदोरी करायची म्हणजे आमची सगळ्याची मुलगी आहे हे दाखवण्याकरता शिदोरी करायची आणि तिच्या पदरात बांधून देऊन वाटं लावायचं आणि तिकडं सगळ्या लोकांनी शिदोरी खायची आणि आम्ही तुमच्या अन्नाची शपथ घेऊन साक्षीला अन्न ठेवून सांगतो की तुमच्या लेकीला आम्ही लेकीची वागणूक देणार, काळजी करू नका म्हणून तिकडच्या गावच्या लोकांनी शिदोरी ग्रहण करायची। तसं कलावती बाई गेल्या, इथं भाऊबंदाचे पाहुणे रावळे हो सगळे लोक यायला कशा करता आले महाराज, म्हणून नुसत्या सदाशिवरावची मदनरावची ह्या तिघाची आई नव्हती तर ती आमच्या सगळ्याची आई होती हे दाखव आणि ती श्रद्धांजली पुण्याईची बांधून देऊन बर्यामा नावाच्या देवतेला सांगायचं ही आमच्या जशी परिसराची सगळ्यांची आई होती तशी तुमची तिकडं सुद्धा सुनेसारखी तिला वागणूक द्या म्हणजे पुण्य सलील असल्या पुण्यात्म्यासारखी त्यांना वागणूक द्या आणि योग्य रीतीनं न्याय निवाडा करून त्यांना पुढच्या पाथेय नावाच्या श्राद्धाच्या माध्यमातून त्यांच्या वाटचालीसाठी तुम्ही सहकार्य करा। कमी पडत असेल तर आमचं आजचं पुण्य घ्या हे दाखवण्याकरता हो गोड जेवण आहे विठ्ठल। कटुपण आता सोडून द्या, आता गोड जेवण करून सगळेजण गोड व्हा। शेवट तो भला, शेवट तो भला, चिंतनीय सांगतो महाराज तुम्हाला। हरभऱ्याच्या डाळीचं पीठ असतं ते असं कोरडं पीठ जर दिलं, आवाज वाढवा, कोरडं पीठ जर दिलं तर लोकाला खायला आवडेल का? नाही आवडणार। पण त्या हरभऱ्याला त्याचं जीवन गोड करून घेण्यासाठी त्याला काय काय करावं लागतं महाराज? पहिली गोष्ट हरभऱ्याला भिजून घ्यावं लागतं आणि भिजल्यानंतर त्याच्या वरचं जे टर्पल आहे ते बाजूला करून एकाचे दोन करून त्याचं द्विदल करावं लागतं। त्याच्यानंतर ते हरभऱ्याची डाळ तयार झाल्यानंतर ती वाळवावी लागते, ते पूर्ण वाळल्यानंतर ती दळावी लागते, दळल्यानंतर ती हो पाण्यामध्ये कालवावी लागते, कालल्यानंतर कालवल्याच्या नंतर ती हो घोळावी लागते, त्यानंतर मळावी लागते, त्यानंतर तळावी लागते, तळल्यानंतर पुन्हा ती हो पाकामध्ये घालावी लागते आणि मग ती पाकाला गोड साखरेला जवळ करते आणि मग ती हो पुन्हा वाळवावी लागते, सुकवावी लागते
आणि कोरडी पडल्याच्या नंतर आता तिचं बुंदीत रूपांतर होतं. आता ती हरभऱ्याच्या पिठाची प्रक्रिया दळून गाळून चाळून घोळून मळून तळून हो सगळ्या गोष्टी तिनं केल्या. त्यावेळेस ती साखरेच्या पाकाला धरून चिटकली आणि मग इतकी गोड झाली की आता डायबिटीस वाले सुद्धा तिची अपेक्षा करतात. महाराज वाडा नाही वाडा हो अपेक्षा करतात. डायबिटीस वाले सुद्धा अपेक्षा करतात. तसं महाराज आपलं जीवन गोड होण्यासाठी आपल्याला सगळे कष्ट सहन करावे लागतात. आणि रसोवई सहा भगवान परमात्मा गोड आहे. त्या परमात्म्याशी आमच्या जीवनाचा संबंध आला की आमचं जीवन गोड होतं महाराज. हो शेवट तो भला माझा बहु गोड झाला. त्याला गोड जीवन म्हणायचं. विठ्ठल 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 शेवटत होतो तुझी याने गोड. तुझी याने गोड. शेवटत होतो तुझी याने गोड. तुझी याने गोड. मनोनी ताळ धरित मनोनी ताळ धरित मनवनी झाड हरित मनवनी झाड शेवट तो होतो तुझी याने गोड. शेवट तो होतो तुझी याने गोड. शेवटत होतो तुझी याने गोड. शेवटत होतो तुझी याने गोड. शेवट तो होतो तुझी याने गोड. शेवट तो होतो तुझी याने गोड. शेवटत होतो तुझी याने गोड. मनवानी झाड मनवानी झाड नरीत जो देऊ भोगा भोगा कलियुगाचा भार. देऊ भोगा भोगा कलियुगाचा भार. मनवानी झाड धरित मनवानी भोग मनवानी भोग कलियुगा वा वा वा. पंढरनाथ महाराज गोड प्रमाण दिलं बरं का. शेवट तो होतो तुझी आणि गोड आणि म्हणवनी चाड धरीत असो. हो. गोड जीवन व्हावं महाराज. आणि ते गोड जीवन कसं व्हावं हे सांगण्यासाठी काय काय करावं लागतं हे कबीर महाराजांनी पहिल्यांदा सांगितलं. इस तन धन की कौन बराई. इस तन धन की कौन
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. काय करावं लागतं महाराज? ईस तन की शरीराची आणि ईस धन की. माणसं दोन गोष्टीमुळेच भक्ती करीत नाहीत. एक तर माणसाला शरीराचा गर्व असतो, कुणाला ताकदीचा गर्व असतो, कुणाला सौंदर्याचा गर्व असतो. काळ्या माणसापेक्षा गोरी माणसं जास्त गर्विष्ठ. ते कीर्तनात जरी बसले ना महाराज, काळ्या शेजारी गोरा, तरी तो त्याच्या हाताकडे एकदा बघतो आणि ह्याच्या हाताकडे एकदा बघतो, म्हणतो त्याच्यापेक्षा मी गोराच आहे. अरे तू मेल्यानंतर महिना दोन महिन्यांनी उचलते ना, काळा मेल्यावर काय लवकर उचलते ना? काय एवढा सौंदर्यासाठी काय देखणेपणासाठी नटायला लागला? त्या शरीरात कोणतं बरेपण दिसलं तुला? हो, मोटरसायकलवर बसल्यानंतर तो आरसा असतो, पाठीमागचे वाहन बघायला असतो का ह्याचं थोबाड बघायला असतो? पण घडूघटकीला हो त्या आरशात बघत येत लोक. त्या आरशामध्ये बघत राहते तू उगच. काही काही तर इतके येडे आहेत महाराज की आरशाच्या पुढं तास तास उभे राहते. तास तास. काय शरीरात कोणतं मोठेपण आहे असं? शरीरात जायाचे ठेवणे, शरीरात जायाचे ठेवणे, बालाजी महाराजांनी सुंदर प्रमाण दिलं महाराज. शरीर जायाचे ठेवणे. अरे शरीर जाणार आहे, शरीर जाईल जाईल आणि त्याशी काळोबा खाईल. महाराज हे जाणार आहे एक, आणि त्याला एवढं जपायचं एवढं जपायचं. म्हातारपणाला काही काही माणसं काळी दाढी झाल्यावर पुन्हा आपलं पांढरी झाल्यावर पुन्हा हेअर ड्राय करतात महाराजाशी. हो, त्याला काळं करतात, पांढऱ्याला पुन्हा काळं करतात. पण ते केस म्हणते तू किती बी काळं कर, तुझं काळं पांढरं मीच करणार आहे. शरीराची होय माती, शरीराची होय Oh
नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ जाणार सकळ हो ऐशा का तो काळ सावधान 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 ऐशा का तो काळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ जाणार सकळ जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ अपुराच्या कलेवरी घातीला करता जकीन उरे उंडा पाहावया जकीन उरे उंडा पाहावया कापुराच्या कलेवरी घातीला करता जकीन उरे उंडा पाहावया जकीन उरे उंडा पाहावया 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 हो सगळे प्रमाण झाले महाराज बालाजी महाराजाचं. मी म्हणलं कुठे महाराज कुठे गेले कुणास ठाऊक, पण सापडले, माथ्यावर सापडले बरं का. विषय असा सुंदर आहे महाराज की शरीरावर माणसं हो स्वतःच्या खूप खुश असतात, पण ते शरीर दगा देणारं आहे. कुठे महाराजांनी सांगितलं शरीराची केवळ होय माती, कारण हे मातीचं शरीर आहे महाराज. म्हणून तर माणूस मेल्यानंतर पायथ्याला गाडगं फोडतेत. कशासाठी गाडगं फोडतेत? हाऊस म्हणून नाही महाराज. मातीचं गाडगं जसं मातीला मिळालं तसा मातीचा देह मातीला मिळाला हे सांगण्याकरता गाडगं फोडलं जातं. फिरविला घट फोडिला चरणी महावाक्य ध्वनी बोंब झाली. मातीचं हे आणि मातीच जाणार आहे महाराज. नावाचा जर विचार केला ना तर जर परभणीला दवाखान्यात माणूस मेला तर एखाद्याचं नाव काय असेल, चिमाजी गोमाजी काय नाव असेल, तो माणूस मेल्यावर 3 मिनिटं सुद्धा नावावर घेत नाहीत महाराज. 3 मिनिटं. हो लोक म्हणतात चिमाजी कधी येणार आहेत असं म्हणत नाहीत, बॉडी कधी येणार आहे काय म्हणतात सुशिक्षित लोक, बॉडी. आणि बाकीचे तर काही काही म्हणतात प्रेत कधी येणार आहे, आणि त्याच्यापेक्षा म्हणतात मड कवा यायचंय. नाव विसरले नाव. हो त्या शरीराच्या सौंदर्यासाठी, त्याला जपण्यासाठी, त्याला पोषण करण्यासाठी विविध प्रकारचे खाद्य, विविध प्रकारचे कपडे, विविध प्रकारचे स्नो पावडर, विविध प्रकारचे नटवा नटवीचे कार्यक्रम असतात. पण कबीर महाराजांनी प्रश्न विचारला, ईस तन की कोण बराई. महाभारताचं स्वर्गारोहण पर्व जर तुम्ही वाचलं तर तुमच्या लक्षात येईल महाराज. पांडव राज्याचा उपभोग घेऊन मृत शरीरावर कौरवाच्या रक्तावरती जे सिंहासन उभा राहिलं त्याचा उपभोग घेऊन पांडव ज्यावेळेस स्वर्गाच्या रस्त्याला चालले त्यावेळेस
बद्रीनाथाच्या पुढून ते हिमालयाच्या मार्गाने जात असताना पहिल्यांदा सहदेव पडला महाराज. धपकन सहदेव पडल्याबरोबर भीमानं मागं वळून बघितलं, कारण 1.25 महिन्याचा उपवास घडलेला होता. आणि धपकन पडल्याबरोबर भीमानी मागं वळून बघितलं. त्यावेळेस सहदेव पडलेला पाहिल्यानंतर सांगितलं धर्मराजाला, दादा तुमचा आवडता भाऊ सहदेव पडलाय, त्याला घ्या ना बरोबर स्वर्गापर्यंत. धर्मराजानं सांगितलं नाही, मृत्यूच्या रस्त्याला कोणी कुणाचा मित्र नसतं, कोणी कुणाचा शत्रू नसतं. आता पडला तो त्याच्या कर्मानु पडला, आता तो स्वर्गापर्यंत येणार नाही. तुमचं काही पुण्य द्या दादा. सांगितलं पुण्य देता येणार नाही. पण का स्वर्गापर्यंत आला नाही असं ज्यावेळेस भीमानं विचारलं त्यावेळेस धर्मराजानं सांगितलं त्याला स्वतःच्या सौंदर्याचा गर्व होता महाराज. कारण सहदेव महाभारताच्या काळातला सगळ्यात देखणा पुरुष होता. कृष्णापेक्षा हजारो पटीनं देखणा होता. पण कृष्णाच्या सौंदर्याला उणे पण येऊ नये म्हणून व्यास महर्षीनं सहदेवाच्या सौंदर्याचं वर्णन केलं नाही. नाहीतर सहदेव सगळ्यात सुंदर पुरुष होता. आणि एवढा सुंदर असल्यामुळं जन्मभर त्याला स्वतःच्या सुंदरपणाचा गर्व होता महाराज. म्हणून देखणी असलेली माणसं, सुंदर असलेली माणसं इतके गर्विष्ठ असतात महाराज. म्हणून मी तर म्हणेन कधी कधी देखणे पण अति देखणे पण देवाने दिलं की समजावं परमार्थामध्ये प्रतिबंध निर्माण झाला. हो, आणि त्याचाच गर्व येत राहतो. आणि स्वर्गापर्यंत पोहोचला नाही सहदेव, पडला. त्याच्यानंतर नकुल पडला. नकुल पडल्यानंतर भीमानी विचारलं कशा करता नकुल पडला. त्यावेळेस सांगितलं भीमा त्या नकुलाच्या मनामध्ये सौती मत्सर होता. आणि त्याला वाटायचं हे कुंतीचे आहेत आणि आम्ही माद्रीचे आहोत. आमचा बापही शिल्लक नाही ना आमची आई बी शिल्लक नाही. आम्ही कसं बंड करावं. नाहीतर नकुलाच्या मनात सतत जर दुर्योधनानं बंड केलं नसतं आणि द्रौपदी 5 जणांची बायको केली नसती ती एके दिवशी नकुलानं हो धर्मराजावर अटक केला असता महाराज. हे धर्मराज बोलतात बरं का. हो, आणि 2 जणांमध्ये ताकद नव्हती म्हणून नकुल गप्प बसला जन्मभर. आणि त्यांनी सौती मत्सराच्या माध्यमातून हो सावत्र भावाचा द्वेष केला आणि त्याचा परिणाम तो पडला. जाता जाता एक गोष्ट सांगतो महाराज, कधीच भावाचा द्वेष मत्सर करू नका. कधीच भावाचं खाऊ नका. एक गोष्ट सांगतो तुम्हाला, वेगळं निघत असताना जर तुमच्या भावानं एखादी वस्तू चोरून ठेवलेली असेल आणि तुम्हाला माहिती असेल तर मागू नका. आणि तुम्ही एखादी वस्तू चोरून ठेवलेली असेल आणि भावाला माहिती नसेल तर त्याला सोडून खाऊ नका महाराज. भावाला सोडून खायचं नाही आणि भावाला कधी मागायचं नाही. कधीच तुम्हाला संसारामध्ये कमी पडणार नाही. हे माझं अभय वचन आहे महाराज. हो, आज रोजी भावाचे भांडणं, अरे विळ्यासाठी खुरप्यासाठी भांडणं करता, 4 बोटाच्या जागेसाठी भांडणं करता. हो, आपल्याला जंगलात जाऊन जळायचं आहे याची आठवण ठेवा. जमीन तुमची नाही आणि विळा खुरप तुमचं नाही. साध्या गोष्टीसाठी तुम्ही भांडणं करू नका. आणि एका आईच्या उदरातून आलेल्या भावानं एकमेकाशी द्वेष मत्सर करू नका महाराज. आज मी हो गोड जेवणाच्या निमित्तानं कलावतीबाईच्या माध्यमातून मी तुम्हाला प्रतिपादन करतो. माझ्या कीर्तनातलं काय घेता येतंय घ्या, नाही घ्या, पण भावाचं प्रेम मात्र नक्की घ्या एवढी माझी विनंती आहे महाराज. तो नकुल
पडला ते द्वेष मत्सरामुळं पडला. त्याच्यानंतर द्रौपदी पडली. सांगितलं दादा द्रौपदी पडली, येत नाही, काय कारण आहे? सांगितलं धर्मराजानं सांगितलं भीमाला, भीमा 5 पांडवापैकी तिचं अर्जुनावर जास्त प्रेम होतं आणि त्याच्यामुळं कमी जास्त प्रेम केल्यामुळं ती द्रौपदी स्वर्गापर्यंत येऊ शकली नाही. आपल्या जीवनामध्ये काय काय उणेपण आहे, काय काय कमतरता आहे याची जाणीव महाभारतातून आपल्याला कळते. म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याकडं एकही गोष्ट उणी राहता नाही कामा नये आणि उणी असलेली गोष्ट टाकून दिल्याशिवाय राहू नये. आणि स्वर्गाच्या रस्त्याला जात असताना शरीराचा आडसर कुठल्या प्रकारचा बाळगू नये. शरीराच्या सौंदर्याच्या गर्वामुळं सहदेव गेला, द्वेष मत्सरामुळं नकुल गेला, प्रेमाच्या अपात्रतेमुळे द्वेष मत्सराच्या माध्यमातून द्रौपदी पडली. जिच्यासाठी देव धावून आला, आपल्यासाठी तर देव येणार नाही, पण जिच्यासाठी देव धावून आला ती स्वर्गापर्यंत गेली नाही. त्याच्यानंतर अर्जुन पडला. त्यावेळेस भीमाने विचारलं दादा अर्जुन बी पडला, काय येत नाही अर्जुन? त्यावेळेस धर्मराजानं सांगितलं अर्जुन का आला नाही त्याचं कारण आहे, त्याला त्याच्या धनुर्विद्येचा गर्व होता महाराज. आता ज्याची धनुर्विद्या जगाच्या पाठीवर एवढी मोठी होती त्या विद्येच्या गर्वानं तर जर पोहोचला नाही महाराज. आपल्याकडं थोडी थोडी विद्या असते, कोणाला गाण्याची असते, कोणाला वाजवण्याची असते, कोणाला कीर्तनाची असते, गोड बोलण्याची असते. आपल्या विद्या अविद्या होऊ नयेत महाराज. आणि आपली विद्या जन्मभर गर्वामध्ये जाऊ नये आणि आपल्या विद्येचा परिणाम शेवटच्या क्षणापर्यंत आपण भगवंताच्या पायापर्यंत जाणार नाहीत ही आठवण ठेवायची आणि आपल्या विद्येचा गर्व सोडून द्यायचा. विद्या विनयेन शोभते, विद्या नम्रतेनं शोभत असते महाराज. म्हणून जाता जाता 4 गोष्टी सांगून जातो तुम्हाला. हो 60 वर्ष वयाच्या पुढच्या लोकांनी 4 गोष्टी ध्यानात ठेवायच्या. कम खाना, कमी खायचं. दुसऱ्याचं असलं किती आग्रह केला तरी कमी खायचं, कारण शरीर प्रकृती 60च्या पुढं हो महाराज गलित गात्र होते. चतकोर जास्त झाली तरी करपट ढेकरं येतात हो, आणि कमी पडली तरी गळून जातं. म्हणून मापात खायचं हो. 60च्या पुढच्या माणसांनी गाठ ध्यानात ठेवायची ही हो. काय 60च्या पुढच्या माणसांनी कम खाना हो, त्यानंतर दम खाना हो. दम खायचा. कुणी शिवी दिली तरी सुद्धा हसून जिरवायची शिवी. ती शिव्यासुद्धा पचवायची सवय लागली पाहिजे हो. काही काहीला सुना बोलत्यात, मुलं बोलतेत, काही नाही मोकळ्या मनानं शिव्या देऊन द्यायच्या आणि ऐकून घ्यायच्या, पण त्याची प्रतिक्रिया करायची नाही. पण काही काही म्हातारे 60च्या पुढं हाबूक ठोकीत आहेत महाराज. सुनाच्या पुढं आणि मुलाच्या पुढं. मी म्हणतो पिकलेली कैरी जर कच्च्या कैरीत पडली तर दबते कोणती? पिकलेली. आणि पिकलेल्या कैरीने जर कच्च्या कैरी बरोबर ढुसण्या मारायला सुरुवात केली तर फुटन कोणती? पिकलेली. आता इथं पिकलेल्या कैऱ्या जास्त येतात हो. कच्च्या कैरी बरोबर सुनाबरोबर मुलाबरोबर भांडणं करायचीच नाहीत महाराज. दम खाना हो, दम खायचा. उग महातारा करीत बसायचं नाही. महातारा झाल्यावर महातारा करतेत आणि उभ्या पिकातून स्वतःच लांडो घोडं दामटीत महाराज हो. काही काही म्हातारे तर मी एक ठोकायची असली तरी त्याच्याच मनावर ठोकायची, दुसरीकडं नाही ठोकायची, तिथंच ठोकली पाहिजे. म्हणून हट्ट सोडायचा आणि दम खाना. त्यानंतर गम खाना. राग येऊ द्यायचा नाही, क्षमा करायची लोकाला. राग आल्यावर म्हातारपणाला पेशी जास्त जळतात. द्यायचा नाही.
आणि त्याच्यानंतर नमखाना म्हणजे वाकायचं. कोणाच्याही पुढं वाकायचं. कोणाच्याही पुढं वाकलं की त्याच्या अंतःकरणामध्ये आपल्याला जागा मिळते आणि त्या माणसाला आपल्याविषयी प्रेम निर्माण होतं. म्हणून वाकण्याची प्रक्रिया करायची. ज्याला वाकता आलं त्याच्या समोर सगळा समाज वाकत असतो महाराज. त्यांनी कोंडीले आना, त्यांनी कोंडीले आनंद, तेने कोणीले आनंदा, तेने कोणीले आनंदा. झाला भूता, त्यांनी कोंडीले आनंद, त्यांनी कोंडीले आनंद, त्यांनी कोंडीले आनंद. नम्र झाला मुद्दा, तेने कोणीले आनंदा, तेने कोणीले आनंदा, तेने कोणीले आनंदा. हो, पंढरीनाथ धावून आला महादेवाला बर का. नम्र झाला भूता आणि ते जयांगी मोठे पान दया यातना कठीण, दया यातना कठीण, दया यातना कठीण. लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, मुंगी साखरेचा रवा. लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा. हो, लहानपण देगा देवा आणि मुंगी साखरेचा रवा. म्हणून नमखाना वाकायचं. हो, तुम्हाला सांगतो वाकलेलं सोनं 24 कॅरेटचं असतं. 24 कॅरेटचं सोनं करकरा वागतं महाराज. असं दाबलं की वागतं. म्हणून त्याला 82,000 रुपये तोळ्याचा भाव असतो. आणि जे कुठंच कधी वाकत नसतं ते 15 रुपये किलोचं भांगार असतं महाराज. भांगार. एखादा म्हणला मी मोडणार पण वाकणार नाही. नको वाको, 15 किलोचा भाव आहे तुला, जास्त नाही. महापुरे झाडी जाती, येथे लवाळे वाकती, येथे लवाळे वाकती, येथे लवाळे वाकती. महापूर झाले जाती, येथे लवाळे वाजती, येथे लवाळे वाजती, येथे लवाळे वाजती. महापूर झाले जाती, लवाळे वाजती, वाजती. हो, दृष्टांतासह वर्तमान सांगितलं. महापुरे झाडे जातीन तेथे लव्हाळे वाच. महाराज, मला ह्याच्यावर खूप बोलता येण्यासारखं आहे पण उगाचच वेळ तुमचा व्यर्थ घेत नाही महाराज. हो, व्यर्थ घेत नाही. वाकणं ही प्रक्रिया. गावरान ज्वारीचं कणीस कचकचाच वाकतं महाराज. हायब्रिडचं कधी वाकत नाही. हो, गावरान. आणि जे गावरान ज्वारीचं कणीस वाकतं ते मंदिरात असतं, देवाचं असतं. म्हणून देवाच्या मंदिरात, म्हणून जे देवाचं असतं तेच वाकत असतं आणि जे वाकतं ते देवासाठीच वाकतं. असा त्याचा समन्वय आहे. खूप हो, नमन करावं, वाकावं. चला जाऊ द्या, मला त्याच्या पुढची गोष्ट सांगायची आहे. त्याच्यानंतर भीम दारात पडला. विद्येच्या गर्वासाठी सांगितलं बरं का महाराज. म्हणून आपली विद्या तर विद्या नाही, आपली विद्या उरपाटी अविद्या आहे. म्हणून अर्जुनाची विद्या त्याला कडेपर्यंत घेऊन जाऊ शकली नाही. त्यानंतर भीम पडला. भीमाला हो पडल्याबरोबर भीमाने सांगितलं, दादा जन्मभर मला कळालं नाही मी कशामुळं
स्वर्गापर्यंत पोहोचलो नाही. त्यावेळेस धर्मराजानं सांगितलं, भीमा तुला तुझ्या ताकदीचा गर्व होता. काही काही माणसाला ताकदीचा गर्व असतो महाराज. हो काही काही हो ताकदवान माणसं असेत, हो फुगल्यासारखेच चलत आहेत महाराज. हो फुगल्यासारखे असे आयटीत चलते. चालताना सुद्धा त्यांच्या अंगातून अशी मस्ती बाहेर पडल्यासारखी पडते. म्हणून ताकद असेल, हो त्या ताकदीचा गर्व कशाला. अहो आपल्या ताकदी किती कळता, कागद फाटत नाहीत महाराज. आपल्याला कागद खोटं बोलत नाही. ते ॲड्रेसचे कागद असतात ना लॅमिनेशन केलेले, ह्याच्यातल्या कुणी बी उठावून ते लॅमिनेशनचा कागद फाडून दाखवा. काय ताकदीत आपल्या होले सुगीतल्या. हो राजाओ पहार वाकवणारे रुपाय तोडणारे कचकन या चुटकीमध्ये तोडणारे लोक होते. काळाच्या पडद्याच्या आड गेले महाराज. काळाच्या पडद्याच्या आड एवढ्याल्या ताकदीचे माणसं होते, पहार वाकवणारे माणसं होते. अशी करून ते गेले. हो तर आपल्यासारख्याचं काय महाराज. हो शिळी आपलं उंटाच्या मदार येऊन पाणी चाललंय, शिळी म्हणती माझ्या आळपाण्या भेजत्याल का. काय घेऊन बसले. हो अशी गोष्ट आहे. म्हणून ताकदीचा गर्व नाही, सौंदर्याचा गर्व नाही, विद्येचा गर्व नाही, हो द्वेष मत्सराचा गर्व नाही. आणि ज्याचा गर्व नाही तोच फक्त स्वर्गामध्ये जाऊ शकतो, राजा धर्मासारखा. म्हणून ईस तन की ईस धन की कौन बराई, आणि देखत नैनो मे मट्टी. मिट्टी नाही महाराज. मिट्टी म्हणल्यावर गोड तेल आणि मट्टी म्हणल्यावर माती. हो देखत नैनो मे मट्टी मिलाई. माती माती डोळ्यात जाईन बाबा. हो माती जाईन, डोळ्यातली माती होईन डोळ्याची. कारण शरीर मातीचं असल्यामुळं ती मातीच कधी कधी माणसाला बोलते. मट्टी कहे कुम्हार को तू क्या खोदे मुझको. मट्टी कहे कुम्हार को तू क्या खोदे मुझको. एक बखत ऐसा आये तो मैं ढकाऊंगा तुझको. मीच तुला पोटात घेईल. माती खरी आपली उपकार करते महाराज. आईनं जन्माला आल्यावर टाकून दिलं, पण माती टाकून देत नाही, मेल्यावर पोटात घेते. म्हणून माती शरीराची होते. म्हणून मगाशी महाराजांनी प्रमाण दिलं, शरीराची केवळ होय माती. माती होते, हे मातीचं शरीर आहे. म्हणून माणसं म्हणतात आमक्याच्या मातीला गेलो होतो असं म्हणतात. ऐका नाही. म्हणून हो विषय असा चाललेला आहे की या शरीराचं काय भलेपण, या धनाचं काय भलेपण घेऊन बसलास राजा हो तू. अरे हो लकड़ी कहे को सुतार को तू क्या ताशे मुझको. लकड़ी कहे सुतार को तू क्या ताशे मुझको. एक बखत ऐसा आये तो मैं जलाऊंगा तुझको. लाकूड म्हणतं मीच तुला जाळील. काय चिवट्या चिवट्या काढतोस माझ्या तू, आणि काय रंदा मारून बारीक करतोस. हो कपडा कहे दर्जी को तू क्या फाडे मुझको. हो माणसं फाडून सुंदर तऱ्हेचे शर्ट बनवतात, वाईट बाज. आणि जो शर्ट चांगला शिवतो त्यालाच पुण्यात जाऊन शर्ट टाकीत आहेत काही काही माणसं. हो काही काही माणसं. आपल्या देशाचे पंतप्रधान हो पंडित जवाहरलाल नेहरूचे कपडे इस्रायलवरून आपलं जपानवरून इस्त्री करून येत होते. मग काय भारतातले सगळे इस्त्री करणारे मेले होते का. काय काय वेगळ्या वेगळ्याच गोष्टी महाराज पाहायला मिळतात. हो म्हणून मी एक गोष्ट तुम्हाला चिंतनीय सांगतो. कपडा कहे दर्जी को, टेलरला सांगतो तू क्या फाडे मुझको. एक बखत ऐसा आये तो मैं ढकाऊंगा तुझको. न शिवताच तुला झाकण्याचं काम मी करील महाराज. हो कपड्यानं जन्माला येताना आपली आबरू राखली पहिल्यांदा. आणि कुणी राखली तर आईच्या बाळूत्यानं. कारण आपल्याकडं हो मामाच्या घरी बाळांपण होतं, आईचं आपल्या. आणि मामाच्या घरी गेल्यामुळं हो आपल्या आईची आई बाळांपणाच्या टाइमला जवळ असते.
आणि ज्या टाइमला हो नग्न अवस्थेत माणूस जन्माला येतो त्यावेळेस पहिल्यांदा बाळूत असतं ते आजीचं बाळूत असतं महाराज, आजीचं. आणि ती पहिल्यांदा झाकते, आजीच्या वस्त्रानं आपल्याला झाकलेलं आहे. म्हणून जाता जाता एक गोष्ट सांगतो, जन्माला येत असताना आजी जवळ पाहिजे आणि आजी मरताना नातू जवळ पाहिजे. दोन गोष्टी पाहिजेत, नातू आणि सातू. मुलीचा मुलगा आणि सातू पाहिजे, त्याच वेळेस आजीचं पिंडदान होतं. आता कलावतीबाईचं हे गोड जेवण आहे महाराज. हो 68 पिंड सांगितलेत महाराज, पुरुषाचे 52 पिंड सांगितलेत आणि आईचे 68 पिंड सांगितलेत. आता हे कोणते कोणते पिंड आहेत हे मला तितकं सांगायला वेळ नाही, पण आईने काय काय उपकार केले त्याचा एक एक पिंड टाकला जातो. आईनं मुलाला रक्त दिलं त्याचा एक पिंड, आईनं मुलाला हाड दिलं त्याचा एक पिंड, आईनं मुलाला हो आंघोळ घातली त्याचा एक पिंड, आईनं गोमूत्र आपलं विष्ठामूत्र केलं त्याचा एक पिंड, आईने जेवण घातलं त्याचा एक पिंड, आईने दूध पाजलं त्याचा एक पिंड, आईने मेद दिला त्याचा एक पिंड, आईनं स्वेद दिला त्याचा एक पिंड, आईनं हो सप्त धातू दिले त्याचा एक पिंड, हो आईनं शिकवण दिली त्याचा एक पिंड, आईनं पोटात जागा दिली त्याचा एक पिंड. असे 68 पिंड आईच्या ऋणातून मुक्त होण्याकरता टाकावे लागतात. आणि हे पिंड कुठे टाकले जातात? गुजरातमध्ये मातृगया नावाचं ठिकाण आहे. त्या मातृगयेच्या ठिकाणी सिद्धपूरच्या ठिकाणी 68 पिंड आईच्या नावानं टाकायचे. त्याच वेळेस आईच्या ऋणातून मुक्त होतो. आणि 52 पिंड टाकले की बापाच्या ऋणातून मुक्त होतो, कारण बापापेक्षा आईचं ऋण जास्त आहे. माझे झाले गया वर्जन आणि फिटले पितराचे ऋण. विठ्ठल विठ्ठल इस तन की कोण बराई, इस धन की कोण बराई. म्हणून कबीर महाराजांनी हो आपल्याला विचार करायला लावलं. हो काय विचार करायला लावलं? या शरीराच्या ताकदीवरती, सौंदर्यावरती आणि या शरीराच्या मोठेपणावरती तू जातोस, पण ते शरीर तुला दगा देणार आहे. हो शरीर सरते शेवटी चितेत जळेल आणि तू कर्माच्या माध्यमातून एकटा जाशील. म्हणून कबीर महाराजानं पाठीवून हात फिरून आपल्याला हो दाढीवटी धरून कबीर महाराजांनी आपल्याला हो या शरीराचं भलेपण कशा करता नको हे अभंगाच्या पहिल्या चरणातून सांगितलं. इस तन धन की कौन बराई, देखत नैनो मी मट्टी मिलाई. डोळ्यात माती जाईल, डोळे घुबडं फोडतील. रावणाचे डोळे घुबडानं फोडले, दुर्योधनाचे डोळे घुबडानं फोडले. आणि तू तुझ्यासाठी सुंदर घर बांधलंस. महाराज आपण इतके सुंदर घरं बांधतो, खरं सांगू का, इतके घरं बांधतो. पूर्वीच्या काळात वाडे होते म्हणून त्याला बैठक म्हणायची. प्रमुख असायची, ढाळज असायचं आणि त्याला बैठक असायची. हो बैठकीत बसा म्हणायचे, कारण लोक जुन्या काळातले वैभव संपन्न होते. आता बंगले बांधतात आणि बंगले बांधल्यामुळं त्याला बैठक नसते, त्याला हॉल असतो. काय असतो? हॉल. आणि मग काही काही म्हाताऱ्या माणसाला हॉल म्हणता येत नाही. मग महाराज आल्यावर ते म्हणतात महाराज हालात बसा. हो तिथं बसल्यावर डासानी उचलल्यावर कळतं की किती हाल आहेत म्हणून. लाईट गेल्यानंतर उकडायला लागल्यावर कळतं की ह्याला हाल कशामुळं म्हणतात म्हणून. हो म्हणून असे हाल जीवनामध्ये होतात. आणि असे आपला हो शरीर आपलं घर म्हणजे हाल नाही महाराज, महाल नाही महाराज, हाल आहे. म्हणून असा महाल कुणी कुणी बांधला त्याचंही कबीर महाराजांनी सांगितलं. अपने खातिर महल बनाया, अपने खातिर
अपने खातिर महल बनाया, अपने खातिर महल बनाया। आप ही जाके जंगल सोया, आप ही जाके जंगल सोया, आप ही जाके जंगल सोया, आप ही जाके जंगल 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 सोया, आप ही जाके जंगल सोया, आप ही जाके जंगल सोया। इस तन की कौन बनाई, इस तन की कौन बनाई, कौन बनाई फार गोड बर का. आपणे खातीर आपण मराठीत महाल म्हणतो, पण हिंदीमध्ये जसं मट्टी आणि मिट्टी, तर मिट्टी नाही मट्टी आणि महाल नाही, आपणी खातीर. आता हिंदीतला शब्द आहे हा, तर हिंदी खातीर नाही खातीर असा शब्द आहे त्याचा. हो खातीर, अपनी खातीर महल बनाया असा हिंदीतला. आता आपण मराठीतून बोलणारे माणसं, मराठीतलीच हिंदी असते आपली अशी. हो धाब्या भाग्या भाग्यान धपकन पड्या अशी आपली हिंदी असते. असं ते अपनी खातीर महल बनाया, महल बनाया आणि आपही जाकर जंगल सोया. हो आपण जंगलात जाऊन झोपतो महाराज. हो आपल्याला जंगलमध्ये जायचं आणि झोपायचं आहे. आपणे खातीर महल. महल कुणाचा होता? मै नावाच्या राक्षसानं रावणासाठी मंदोदरीच्या बापानं सुंदर बांधून दिलेला महाल होता महाराज. ज्या महालाचं हो हनुमंतरायला सुद्धा वेड लागलं आणि त्या महालाला पाहता पाहता रामायणामध्ये हो वर्णन केलेलं आहे. नाथ महाराजांनी गोड तऱ्हेचं कसा महाल होता. हो दिवे लावण्याची गरज नव्हती, आपोआप महालातून त्या दगडातूनच लाईटी बाहेर पडत होत्या. असा महाल होता. आणि अंगदाला मोह निर्माण झाला आणि त्यांनी जसाच्या तसा महाल उचलून सुवेळाचळ पर्वतावर आणला. पण रामाने सांगितलं तो बिभीषणासाठी पाहिजे म्हणून जिताली तिथं नेऊन ठेवला. ज्या महालाच्या जोरावरती रावण बोलत होता त्या महालात रावणाला झोपता आलं नाही महाराज. हो रणांगणात पडावं लागलं आणि रात्रीच्या टाईमला घोबडानं डोळे फोडले राजा. घोबडानं सोन्याच्या नगरीचा मालक होता. हो भूमी जांबूनंद असं वर्णन केलेलं आहे. सप्तकोटी घरे शुद्ध कांचनाची एवढ्या ताकदीचा माणूस डोळे घोबडानं फोडले. अरण्यात पडला महाराज. हो आणि हो मंदोदरी आली रात्रीच्या टाईमला. हो रावण पडल्यानंतर आणि रामाला शाप देण्यासाठी आली. हो पण घटना अशी घडली महाराज. पौर्णिमेच्या रात्रीमध्ये मंदोदरीची सावली पडली. राम प्रेताजवळ बसलेले होते. पूर्वीच्या काळात वैऱ्याच्या प्रेताला कुणी धक्का लावू नये म्हणून त्याच्याकरता हो वैऱ्यानं जवळ बसायचं. नातेवाईकाच्या पदरामध्ये ते प्रेत द्यायचं. आज बी भारताचे सैनिक पाकिस्तानच्या लोकांचं जर प्रेत पडलं सैनिकाचं तर त्यांच्या ताब्यात देईपर्यंत आपले सैनिक तिथं महाराज राखण करतात. पण पाकिस्तानचे नीच सैनिक मेल्यानंतर डाव उजरवण्याचं काम करतात महाराज. इतकी नीचता आहे. म्हणून मी सांगतो तुम्हाला. राम बसले आणि मग मंदोदरी आली आणि महाराज नुसती सावली पाहिली आणि स्त्रीची सावली पाहिली आणि ओळखलं. आणि रामानं सावलीकडं हात जोडून सांगितलं. कोणही माहीत नव्हतं पण इतक्या रात्रीच्या टाईमला रणांगणामध्ये हो जंगलामध्ये कोण स्त्री आली म्हणून रामानं त्या सावलीला नमस्कार घातला आणि सांगितलं मातोश्री इतक्या रात्री जंगलामध्ये
आपण कशा करता आलात? मातोश्री म्हणल्याबरोबर महाराज मंदोदरीनं रामाच्या पुढं नतमस्तक झाल्या. शाप द्यायचा होता रामाला, पण सांगितलं रामा योग्य रीतीनं तू काम केलंस. मेलेल्या आपलं पडलेल्या सावलीला जर तू माता म्हणतोस, परस्त्रीविषयी ज्याचा भाव असा आहे तोच कधी बी विजयी होत असतो. आणि 80,000 बायका असूनही ज्याची नजर दुसऱ्याच्या बायकोवर जाती तो असा कुत्र्याच्या मौतीनं मरतो. कोण म्हणतं? मंदोदरी म्हणते. म्हणून तिथं पडला रावण, महालात नाही झोपला. त्याच्यानंतर दुसरा महाल होता पांडवाचा, इंद्रप्रस्थाच्या ठिकाणी बांधलेला. त्या महालामध्ये दुर्योधनानं मांडीवरती द्रौपदीला बसवायसाठी प्रयत्न केले, पण तो दुर्योधन द्रौपदीसह वर्तमान महालात बसला नाही, पण त्याच्या मांडीवर गदा बसली आणि गदा गदा घेऊन गदा रणांगणात पडला. महाराज आपने खातिर महल बनाया. आणि त्यानंतर आताचा ताजमहाल आहे. वाजू नका दादा. हो, आताचा ताजमहाल आहे. ताजमहाल हो मुमताजच्या प्रेमासाठी शहाजहाननं बांधलेला. हो मुमताज बी गेली आणि ताजमहालही गेला आणि शहाजहान बी गेला. हो एवढा मोठा महाल बांधल्याच्या नंतर हो हो तो इतका गळतोय महाराज, कारण त्या शहाजहाननं ज्यांनी ताजमहाल बांधला त्याला मारलं. असा ताजमहाल पुन्हा बांधू नये म्हणून. पण घटना अशी घडली की त्याला मारीत असताना सांगितलं तुझी काय इच्छा आहे? त्यांनी सांगितलं माझी एकच इच्छा आहे, फक्त मला माझ्या वास्तूला चक्कर मारू द्या. आणि गेला आणि त्यांनी काय खोटी करून ठेवली काय की हो तो ताजमहाल इकडून सिमेंट लावलं की इकडून गळतो, इकडून सिमेंट मारलं की इकडून गळतो. आत्याच्या इंजिनियरला ते गळालेलं जे गळतंय ते काही हो नीट करताच आलं नाही. हो मला तिथं गेल्यावर लोकांनी विचारलं हो कशा करता गळतोय? मी म्हणलं शहाजहानची खोड गळती म्हणलं, महाल गळत नाही. आणि तो शहाजहान बी राहिला नाही, औरंगजेबाच्या कोटडीमध्ये बिना अन्ना पाण्याचा मेला महाराज. म्हणून आपने खातिर महल बनाया, आप ही जाकर जंगल सोया. इज्जत न धन की को न बराई, देखत नहीं नोमी मट्टी मिलाई. हड्डी जले जैसी लकडी की मोली. हाड पुष्ट होण्यासाठी आपण खूप पदार्थ खातो, पण ती लाकडाची मोळी जळाल्यासारखे जळतात. आणि केस एवढे सौंदर्याचे देखणे पण सारखं विंचरीत राहतात लोक, त्याला तेलं लावतात पण ती घासाची पेंडी जळाल्यासारखे जळून जातात. म्हणून कबीर महाराजानं सुंदर तऱ्हेचा पाठीवून हात फिरून गोड स्थितीमध्ये सांगितलं महाराज जीवाला की तू कशाची अपेक्षा करू नकोस, भक्तीशिवाय दुसरं काही करू नकोस. कहत कबीरा सुन मोरे गुणरा, कहत कबीरा सुन मेरे दुनिया. कबीरा सुनो मेरे गुनिया, कहत कबीरा सुनो मेरे गुनिया. कहत कबीरा सुन मोरे गुनिया, कहत कबीरा सुन मोरे गुनिया. कहत कबीरा सुनो मेरे, कहत कबीरा सुनो मेरे गुनिया. अब मुँह पीछे डूब गई दुनिया, अब पीछे डूब गई दुनिया, डूब गई दुनिया. अब पीछे गए डूब गई दुनिया, अब गए पीछे डूब गई दुनिया. दुनिया इस तन धन की कौन बराए, इस तन धन की कौन बराए, इस तन धन की कौन बराए. देखत नैनों में मिट्टी मिला, देखत नैनों
पुष्कळसा उशीर झालेला आहे. झालेली सेवा ही कैलासवासी कलावतीबाई यांच्या चरणकमली ही सेवा समर्पित करून हो त्यांना आपण श्रद्धांजली वाहू. आणि श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वांनी फुलं तर आणलेले आहेत, फुलाच्या बद्दल हे होईल, पण त्याच्या अगोदर सगळ्या मंडळीनं कर्तव्य आपलं आहे गेलेल्या माणसाच्या पदरामध्ये आजचं आपलं पुण्य बांधून द्यायचं आहे. आणि त्याच्यासाठी सगळ्या जणांनी वरती हात करून पुंडलिका वरदेचा गजर करायचा आणि हे आपलं कर्तव्य पार पाडायचं. आणि मी मगाशी सांगितलं त्यांच्या तिन्ही सुपुत्रा इतका आज, कारण ज्यावेळेस पिंडदान करताना काही कमतरता राहील महाराज होऊ नये त्याच्यासाठी कीर्तन करावं. म्हणून कीर्तन हे सगळ्यात मोठं पिंडदान आहे. दोन्ही पक्ष पाही उद्धरते. हो, दोन्ही पक्षाचा, आईच्या आणि वडिलाच्या दोन्ही पक्षाचा उद्धार होतो. म्हणून त्याच्याकरता सगळ्या जणांनी पुंडलिका वरदेचा गजर करायचा आहे. सगळ्यांना सगळे फुलं वाटल्यावर गजर करायचा का? वाटा फुलं. विठ्ठल विठ्ठल हो तोपर्यंतचा चाल म्हणा. ज्ञानेश्वर ज्ञानराज